हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आज आपण बनवणार आहोत रवा डोसा इन्स्टंट। तर झटपट होणारा रवा डोसा बनवणार आहोत आपण। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं ते बघूया। चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूया। इन्स्टंट रवा डोसा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेला आहे। त्यासोबत आपण बनवणार आहोत ओल्या शेंगदाण्याची चटणी। तर ते मी भिजत टाकलेले आहे आणि त्याच्यासाठी इकडे मिरची घेतलेली आहे लाल वाळलेली, अद्रक लसूण घेतलेला आहे आणि इकडे फोडणी द्यायला मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि उडदाची डाळ घेतलेली आहे। तर हे नंतर आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत ही चटणी। आणि चला तर मग आता तोपर्यंत रवा आणि दही मिक्स करून घेऊयात, डोशाची तयारी करूयात। आता इथे मी एका बाउलमध्ये रवा घेणार आहे, सगळा रवा घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं लागेल तेवढं आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत थोडंसं, आणि 10 मिनिटं भिजवायला ठेवून देणार आहोत। बघू शकता हे असं व्यवस्थित दही आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे मी। आता त्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करून घेऊयात। जास्त पातळ नाही बनवायचं आहे आपल्याला आत्ता लगेच, कारण आपण 10 मिनिटं भिजत ठेवणार आहोत हे व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी। बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे 10 मिनिटं भिजवत ठेवूयात, थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊयात रेस्ट करायला। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीठ। एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप झटपट होते, अगदी 5 ते 10 मिनिटं फक्त अगोदर थोडीशी तयारी करावी लागते। बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे। आता आपण हे झाकून 10 मिनिटे ठेवून देऊयात बाजूला, तोपर्यंत चटणीची तयारी करूयात। आता आपण चटणी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। बघू शकता आपण मिरच्या, अद्रक आणि लसूण आणि जे भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहे ते आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत आणि एकदम बारीक अशी त्याची प्युरी बनवून घेणार आहोत। एकदम बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला, कारण पातळ चटणी बनवायची आहे आपल्याला डोशासोबत खाण्यासाठी। तर खूप छान लागते आणि एकदम झटपट होते, त्यामुळे बघा। तर आता मी ही बारीक करून घेते मिक्सरला। तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी,
खूप सोपी आणि झटपट होणारी आहे आणि घरच्याच साहित्यापासून तयार होते, त्यामुळे असं काही नाही की वेगळं काही साहित्य घेऊन यायचं आणि मग बनवायचं. खूप झटपट होते आणि घरच्या घरीच आपण बनवू शकतो कधीही पण. तर बघू शकता अशा प्रकारे आपण चटणी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे. आता त्याला तडका देऊन घेऊयात. तर गॅसवर मी लोखंडाच्या तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. ते थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता आणि उडदाची डाळ घेतलेली आहे ते व्यवस्थित टाकून घेणार आहोत. थोडंसं तडतडलं ते त्याचा तडका आपण इकडे चटणीला देऊन घेणार आहोत. थोडंसं हिंगही टाकू शकता तुम्ही. तर हिंग मी थोडंसं नंतर टाकलेलं आहे बंद केल्यावर, कारण तडका खूप तेल वगैरे उडतं, त्यामुळे बघू शकता थोडंसं हिंगही टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे माझी चटणीही बनून झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करून बघा. खूप साधी, सोपी आणि सिंपल आहे, एकदम कमी वेळात होणारी. तर आता आपली चटणी तयार झालेली आहे. तर डोशाचंही पीठ इकडे आपलं फुललं आहे मस्त. तर बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, एकदम मस्त असं फुललेलं आहे डोशाचं पीठ. तर आता हे आपण डोसे बनवून घेणार आहोत. मस्त जाळीदार असे आपले डोसे बनतात, एकदम कुरकुरीत. तर डोसे बनवतानाचा व्हिडिओ मला घेणं शक्य झालं नाही, तोपर्यंत मी डोसे बनवून झाल्यानंतर कंटिन्यू केलं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ. तर अशा प्रकारे मस्त बघू शकता जाळीदार असे आपले डोसे तयार होतात. लगेच टाकतात आपली जाळी तयार होते. तर कशी वाटली डोशाची रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मी आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघत राहा. चॅनलला असंच कनेक्टेड राहा. जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि प्रेम द्या. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. तर कसा वाटतोय व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. जास्त काही अवघड नाही आहे आणि एकदम कमी वेळात बनवून होते. बघू शकता आपला खमंग असा डोसा तयार आहे, एकदम कुरकुरीत. तर चटणी पण तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. बाय बाय.